रामकृष्ण हरी. आज आपण आलो आहोत सटाणा तालुक्यातल्या दोदेश्वर या शिवमंदिरामध्ये. अतिशय प्राचीन असं मंदिर आहे आणि खूप सुंदर मंदिर परिसर आहे. भेटूयात आपल्या व्हिडिओमध्ये दोदेश्वर मंदिर सटाणा. माऊली रामकृष्ण हरी. मित्र हो, तब्बल 26 दिवसाच्या विश्रांतीनंतर मी आज सायकलीवरती निघालो आहे दोदेश्वर शिवमंदिर सटाणा. सकाळचे 5:36 झालेली आहेत आणि रस्त्यावरती अतिशय आपल्याला सुनसान दिसतंय. हे आपल्याला समोर जे लाईट्स दिसत आहेत हे भवानी माता मंदिर अजंगचं आहे आणि अजंगपर्यंतचा माझा प्रवास सायकलीवरचा चालू आहे. आज काहीतरी मोठी सायकलीची राईड करायची असं ठरवून मी दोदेश्वर शिवमंदिराकडे निघालो आहे. इथे हे वर्णेश्वर आणि महादेव मंदिराचं आपलं अजंग इथलं हे मंदिर आहे आणि इथून पुढे आपण दोदेश्वर शिवमंदिराकडे निघतो आहोत. आता उजेड पडायला सुरुवात झालेली आहे. मित्र हो, आता आपण असं ठरवलं आहे की मालेगाव किंवा कसमादे परिसरातले जे प्रसिद्ध मंदिर आहेत किंवा शिवमंदिर आहेत या सगळ्या मंदिरांना सायकलीवर भेटी द्यायच्या. आजचा प्रवास तसा मालेगाव ते दोदेश्वर शिवमंदिर हे 43 किलोमीटरचं आहे. म्हणजे परतीच्या प्रवासामध्ये आपण 88 किलोमीटरचा प्रवास करणार आहोत. आता नामपूरला पोहोचलो आहे आणि नामपूरहून साधारणतः 13 किलोमीटर अंतरावरती हे दोदेश्वर शिवमंदिर आहे. या सटाणा नामपूर रस्त्यावरची ही बहरलेली शेती आणि कष्ट करणारा शेतकरी, कांद्याचं अतिशय सुंदर पीक आणि हे गव्हाचं पीक. सध्या रब्बी हंगाम सुरू आहे आणि कांदा, गहू, हरभरा अशी अनेक पिकं रस्त्याने लागलेली मला दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या रस्त्यावरची जी शेतकरी आहेत ते सगळे आधुनिक शेती करताना मला दिसतात. हा ड्रॅगन फ्रूटचा बाग आहे आणि अशी बहरलेली आणि सुंदर अशी शेती. आणि बघा या कारंजातनं सुद्धा आता बघा शेतकरी इतका टेक्निकल झाला आहे, इतकी आधुनिकता शेतीमध्ये आली आहे की सिंचनाच्या वेगवेगळ्या पद्धती वापरून शेतकरी सुंदर असं पीक करतो आणि आपण ते बघितलंच. आणि इथून आता आपण बघतो आहोत दोदेश्वर फाटा हा आपल्याला आलेला आहे आणि आता या फाट्याला आपण वळण घेऊन इथून पुढे आपण दोदेश्वरकडे निघणार आहोत. ही जी फुलं दिसत आहेत या फुलांविषयी मला जरा कुतूहल होतं. सुनसान रस्ता आहे आणि या कोणीही नाही आहे आणि या परिसरामध्ये आता हे दादा मला भेटलेत. दादांशी मी गप्पा करतोय. त्यांनी या झाडाविषयी सुद्धा मला माहिती दिली आणि हे झाड जे आहे ते अतिशय उपयुक्त असं झाड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मी पहिल्यांदाच बघतोय, परंतु या संपूर्ण परिसरामध्ये शेकडो झाडं मला या झाडाची दिसतात. तर त्या झाडाचं नाव दादांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आपण आता दोदेश्वर शिवमंदिराजवळ येऊन पोहोचलो आहोत. मंदिर परिसर अतिशय सुंदर आहे आणि हे देखणं मंदिर मनाला प्रसन्न करतं. मित्र हो, कुठलाही प्रवास आपण करायला घेतला आणि तो जेव्हा संपतो किंवा उद्दिष्ट जेव्हा आपण एखादी स्पर्धा जेव्हा जिंकतो, जेव्हा आपण त्या ठिकाणावर पोहोचतो तर तो आनंद काही वेगळाच असतो. माझ्या बर्गीला एका स्टँडला मी लावून मंदिर परिसरामध्ये फिरतोय. मंदिर परिसर इतका सुंदर आणि अप्रतिम आहे की सांगायलाच नको. साधारणतः 16व्या शतकातली ही गोष्ट आहे, म्हणजे 12व्या ते 16व्या शतकातली ही गोष्ट आहे. या शतकादरम्यान या परिसरामध्ये राठोड वंशीय बागुलशहा या घराण्याचं राज्य होतं आणि त्यावरून या प्रांताला देखील बागलान प्रांत असं म्हटलं जायचं. सुंदर असा घंटासुद्धा या ठिकाणी आहे आणि तो वाजवण्याचा मोह मला आवरला नाही आणि मग मी तो घंटानाद करून मंदिरामध्ये प्रवेश केला. मंदिर परिसरात अनेक झाडं आहेत, बहरलेली झाडं आहेत, जुनी झाडं आहेत आणि पक्ष्यांचा चिवचिवाट या ठिकाणी अतिशय आपल्याला ऐकायला मिळतो. सुंदर असं मंदिर आहे. भव्य अशा भिंती बांधलेल्या आहेत आणि राजवाड्याचं स्वरूप या मंदिराला आहे. मंदिराचा इतिहास जर आपण बघितला तर या मंदिराचं जे बांधकाम आहे हे या राठोड वंशीय बागुलशहा घराण्यातल्या विरमशाह राठोड यांच्या कारकिर्दीमध्ये 1502 मध्ये झाल्याचा एक शिलालेख या ठिकाणी आहे. आणि मंदिरामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर समोर आपल्याला अप्रतिम, जसं आपण दक्षिणेतलं एखादं मंदिर पाहतो आहोत का असा आपल्याला भास होतो. आणि एका
4 खांब्यांच्या या सुंदर अशा वास्तूवरती नंदीराजांचं सुंदर मूर्ती आहे आणि सुंदर रंगकामसुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगायला मला तुम्हाला आनंद वाटेल की नंदीराजांना दर्शन घेऊन मी गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं आणि पुन्हा मंदिराकडे निघालो. मित्रहो, या मंदिरामध्ये अहिल्याबाई होळकरसुद्धा पूजे अर्चेसाठी यायच्या आणि नियमित त्या पूजेसाठी या ठिकाणी यायच्या आणि त्यांनी इथे एक बारीसुद्धा खोदलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणच्या जवळच असलेल्या कुपखेडा या गावाला त्यांनी काही जमीन या मंदिरासाठी सुद्धा राखून ठेवलेली होती. अशी श्रद्धा अहिल्याबाई होळकरांची या मंदिरामध्ये होती. आणि बागलांमधलेच नव्हे तर म्हणजे सटाण्यास तालुक्यातले नव्हे तर कसमाद येथील किंवा संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आणि आपण आता दर्शन घेऊयात. दोदेश्वर भगवंताचं मनोभावे मी दर्शन घेतलं. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे असं की या मूर्तीच्या आतमध्ये सतत पाण्याचा झरा वाहत असतो आणि अतिशय सुंदर देखणी, मनाला प्रसन्न करणारी ही मूर्ती. आणि आपण देवाला साष्टांग नमस्कार करून ही सायकल यात्रा अतिशय अगदी निर्विघ्न पार पडल्याचा आनंद मनामध्ये होता. पुन्हा दर्शन घेऊन मी बाहेर आलो तर इथे हिम्मतराव पाटील बसलेले होते. बाबांचं इथले हे गुरु आहेत. या गुरूंचं पण दर्शन घेतलं आणि असं वाटतं की जुना हा वाडा आहे आणि जुनं हे बांधकाम आता रंगकाम केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की प्रशस्त अशी जागा आहे, कंपाऊंड सगळं केलेलं आहे आणि इथे धर्मशाळा आहे, यात्रेकरूंसाठी निवासाची व्यवस्था आहे, अनेक धार्मिक विधी, अनेक लग्नविधी या परिसरामध्ये होत असतात. इतका सुंदर अप्रतिम हा परिसर आहे आणि या सगळ्या परिसराला डोळ्यांमध्ये साठवून म्हणजे बघा, एखाद्या धार्मिक ठिकाणी आपण जेव्हा येतो ना तेव्हा मन प्रसन्न झालेलं असतं. दोदेश्वर भगवंताला साष्टांग नमस्कार करून मी आता परतीच्या प्रवासाला निघण्याच्या मार्गावर होतो. रस्त्याने जात असताना पुन्हा हे गिलरी नावाचं हे झाड आहे आणि हे झाड जंगली वनस्पती आहे. शेकडो हजारो झाडं मला या परिसरामध्ये याची दिसली. आणि बघा, बहरलेली शेती काय म्हणतो आपण की बागलाण प्रांतातली म्हणजेच सटाणा ते नामपूर रोडवरच्या दरम्यानची शेती खूप सुंदर, म्हणजे ड्रॅगन फ्रूट म्हणू नका, डाळिंब म्हणू नका, पपई म्हणू नका, तर पेरू म्हणू नका, अशी सुंदर बागा आणि त्या बागेंचं व्यवस्थापन इतकं अप्रतिम. आणि ह्या व्यवस्थापनातून किंवा या फलबागेतून मिळणारं उत्पन्न हे सुद्धा अतिशय चांगलं आहे. आणि मोठे मोठे बंगले आपल्याला शेतकऱ्यांचे या ठिकाणी पाहायला मिळतात. अतिशय सुंदर. आता बघा, ह्या बागेचं व्यवस्थापन, ही पेरूची बाग इतकी मनाला प्रसन्न करणारी आहे आणि हिचं व्यवस्थापन इतकं सुंदर केलं आहे. आणि या प्रवासामध्ये मला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी दिसली की नामपूर आणि सटाणा रोडच्या दरम्यान मला हे संकटमोचक हनुमान मंदिर हे सुद्धा खूप अप्रतिम आणि आकर्षक मंदिर आहे. माझ्या मनाला वाटलं की इथे आपण जाऊयात. आणि मग मी मध्ये गेल्यानंतर मला तिथे कळलं की त्या मंदिराचं बांधकाम चालू आहे आणि हे मंदिर आता काचेचं होत आहे. आतमधून काचेचा लेअर या मंदिराला दिला जातोय. भगवान शिवशंकराला नमस्कार करून मी हा प्रवास